आज पुण्यात अशी घटना घडली आहे की ऐकून आपले कानच थरथरतील। आपण नेहमी शहरातील शांत वातावरणाची सवय आहे आपल्याला, पण आज काहीतरी गडबड आहे, काहीतरी खूपच गंभीर आहे। अचानक पुण्याच्या स्वारगेट परिसरात पोलिसांनी धाड टाकली, पण ही धाड इतकी सामान्य नव्हती। काहीतरी भयानक, काहीतरी थरारक समोर येणार होतं। सुरुवातीला काहीही स्पष्ट नव्हतं, फक्त हळूहळू मिळालेली माहिती, गोपनीय सूत्रांकडून पोलिसांना काही गंभीर माहिती मिळाली होती की साध्या आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली काहीतरी विचित्र सुरू होतं। मार्केट यार्ड परिसरातील वसुंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटरमध्ये पोलिसांनी छापा टाकला आणि जे समोर आलं त्यानं सर्वच थक्क झाले। आतमध्ये असं काहीतरी घडत होतं जे ऐकून मनच सुन्न होईल। 4 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आणि एक व्यक्ती अटक झाली, पण ही फक्त सुरुवात होती। दुसऱ्या ठिकाणी मुकुंदनगर भागात पोलिसांनी लक्ष दिलं। दिया आयुर्वेदिक मसाज सेंटर ही जागा ही आधीच संशयित होती। पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली आणि नंतर छापा टाकला आणि इथेही शॉकिंग सत्य समोर आलं। एक महिला अटक झाली तर एका पीडितेला सुटका देण्यात आली। या दोन्ही ठिकाणी पाहून समजलं की या शहरात काळ्या छायेत चालणारी रॅकेट इतकी मजबूत होती की सामान्य नागरिकांना कधीच कल्पना नाहीये। पोलीस आता तपास करीत आहेत की या साखळीशी अजून कोणी जोडलेले आहे का, कोणत्या खोलीत कोणत्या कोपऱ्यात काय घडत होतं हे सगळं आता हळूहळू समोर येईल। पुण्यातील मसाज सेंटरच्या नावाखाली चालणारे हे अवैध धंदे आता मोठ्या धक्क्यातून बाहेर आले आहेत। पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरात थरारक वातावरण निर्माण झालं आहे। संपूर्ण तपास अजून सुरू आहे आणि पोलिसांनी वचन दिलं आहे की या प्रकरणात असलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून योग्य कारवाई केली जाईल। सार्वजनिकांनो, ह्या घडलेल्या घटनेतून लक्षात ठेवा की प्रत्येक शांत दिसणारी खोली, प्रत्येक साधा व्यवसाय कधी कधी भयानक सत्य लपवून ठेवतो। आज पुण्यातील घटना आपल्याला हेच सांगते की भविष्यकाळात या प्रकरणाची पुढील माहिती पोलिसांकडून समोर येईल। या घटनांमुळे पुण्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला जातो। साध्या आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली काय चालत आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे, कारण ह्या शहरात काही छायेत चालणारी रॅकेट्स अजूनही सक्रिय असू शकतात।